आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे आजचा आपला स्रोत आहे बाजिंद या पुस्तकाचं पान क्रमांक 44. आणि खरं सांगू, हे पान वाचताना एका क्षणी असं वाटतं की इथून पुढे कथानक नक्की काय वळण घेणार याचा अंदाज लावणं पूर्णपणे अशक्य आहे. बरोबर. एक गूढ निर्माण होतं तिथे. हो ना. आपण एका अशा पात्राबद्दल बोलत आहोत जो एरवी अत्यंत थंड डोक्याचा, अगदी शिस्तबद्ध आणि कर्तव्यालाच देव मानणारा गुप्तहेर आहे. खंडोजी. हो, खंडोजी. पण जेव्हा तो साऊलला त्या कदंबांच्या हल्ल्यात पाहतो तेव्हा तो एक हेर उरतच नाही. तो चक्क स्वतःच्या मोहिमेचे आणि अस्तित्वाचे सगळे नियम मोडतो. खरं आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आजच्या या वेधात आपण याच प्रसंगाच्या मुळाशी जाणार आहोत. एका गुप्तहेराची मानसिक अवस्था, राजकारणाचे डावपेच आणि मानवी भावनांची एक अतिशय रंजक गुंतागुंत या एकाच पानात कशी सामावली आहे हे आपण उलगडून बघणार आहोत. या सगळ्या परिस्थितीची राजकीय आणि मानसिक गुंतागुंत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी पाहतो की गुप्तहेरांना भावना नसतात किंवा त्यांनी त्या पूर्णपणे बाजूला ठेवायच्या असतात. त्याचं त्यांना प्रशिक्षणच दिलेलं असतं. अगदी बरोबर. मोहिमेवर असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ राज्याचा आणि स्वराज्याचा विचार करणे हे त्यांच्या नसानसात भिनवलेलं असतं. पण इथे खंडोजीची अवस्था पूर्णपणे वेगळी झालेली दिसतेय. हो, कारण ती ओढ. हो, जेव्हापासून त्याने येसाजीराव शिकऱ्यांच्या लेकीला म्हणजेच सावित्रीला पहिल्यांदा पाहिलं आहे तेव्हापासून त्याची रात्रीची झोप उडाली आहे. बापरे, म्हणजे एका हेराची झोप उडणं ही साधी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. हा केवळ आकर्षणाचा भाग नाहीये, तर एका अत्यंत कठोर माणसाच्या मनात निर्माण झालेली ही एक अनामिक आणि अस्वस्थ करणारी ओढ आहे. आणि रात्रीच्या अंधारात जेव्हा सावित्रीवर कदंबांचा अचानक हल्ला होतो आणि ती एकाकी त्यांच्याशी लढत असते तेव्हा खंडोजीचा हा आतला संघर्ष उफाळून वर येतो. नक्कीच. तो स्वतःचा तोल गमावतो. पण मला एक सांगा, एखाद्या गुप्तहेराने स्वतःच्या मोहिमेचे असे नियम मोडणे म्हणजे वरवर पाहता तो निव्वळ मूर्खपणा वाटत नाही का? तसं पाहायला गेलं तर वाटतो. म्हणजे वस्ताद काकांसारख्या अत्यंत अनुभवी आणि कठोर माणसाचा हुकूम डावळणं हे एका सैनिकासाठी किती भयंकर असू शकतं याची आपण नुसती कल्पना करू शकतो. जेव्हा तो स्वतःच्या सुरक्षेचा किंवा मोहिमेचा विचार न करता साऊलला वाचवण्यासाठी सूरदरावांच्या फौजेचा एकट्याने पाठलाग करायला निघतो तेव्हा तो फक्त स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीये. तो संपूर्ण मोहीम पणाला लावतोय. हो, संपूर्ण स्वराज्याच्या मोहिमेलाच पणाला लावतोय तो. हे एक प्रकारचं बंडच नाहीये का? हे बंड नक्कीच आहे. आणि म्हणूनच हा प्रसंग इतका ताकदवान बनतो. हुकुमशाही किंवा शिस्तबद्ध लष्करी व्यवस्थेत वरिष्ठांचा आदेश न मानणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं असतं. पण इथे आपल्याला खंडोजीच्या या कृतीमागील जे कारण आहे ना ते समजून घ्यावं लागेल. म्हणजे प्रेमाव्यतिरिक्त दुसरं काही कारण? हो, केवळ प्रेमापोटी त्याने हा वेडेपणा केला असा निष्कर्ष काढणं फार घाईचं ठरेल. जर त्याने साऊला तिथेच त्या हल्ल्यात एकटे सोडले असते तर काय झाले असते? सूरद्रावाने तिला मारून टाकले असते कदाचित. बरोबर. सूरद्रावाने तिला तिथेच संपवून टाकले असते किंवा सर्वात भयानक शक्यता म्हणजे तिला कैदी बनवून तिच्यावर अनन्वित यातना देऊन येसाजी शिकरेंना झुकवण्याचा प्रयत्न केला असता. अगदी बरोबर. हे दोन्ही परिणाम खंडोजीला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हते. पण या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकारणाचा कणा असलेला मुद्दा इथे दडलेला आहे जो खंडोजीच्या या कृतीला एक वेगळीच राजकीय धार देतो. म्हणजे तुम्ही त्या गुप्ताच्या मुद्द्याकडे येताय असं दिसतंय. कारण साऊ ही काही साधारण स्त्री नाहीये. ती येसाजीराव शिकरेंची लेक आहे आणि स्रोतात स्पष्टपणे म्हटलंय की ती जातिवंत आहे. बरोबर ओळखलत. जातिवंत असण्याचा अर्थ असा की ती अत्यंत तीक्ष्ण बुद्धीची, राजकारणाचे डावपेच समजणारी आणि आपल्या राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असलेली राजकन्या आहे. येसाची शिकऱ्यांच्या हाती सुपूर्द केले असते किंवा ती स्वतः कशीबशी तिथून निसटून तिच्या बापापर्यंत पोचली असती तर खंडोजीचे सर्वात मोठे गुपित उघडकीस आले असते. नक्कीच. खंडोजी आणि त्याचे सहकारी ज्या मोठ्या मोहिमेवर होते, ज्या मोहिमेचा मुख्य उद्देशच येसाजी शिकऱ्यांच्या राज्यावर पाडाव करण्याचा होता, तो संपूर्ण बेतच फसला असता. बापरे. कारण साऊला खंडोजीचे ते गुपित समजले होते. हो. जर ती सुखरूप तिच्या बापापर्यंत पोचली असती तर तिने राजकारणाचा भाग म्हणून सर्व सत्य येसाजी शिकऱ्यांना सांगितले असते. इथे खरी गंमत आहे. म्हणजे ती जिवंत राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच ती तिच्या बापापर्यंत न पोहोचणं हे स्वराज्याच्या मोहिमेसाठी आवश्यक आहे.
काय भयंकर कात्रीत सापडलाय हा माणूस. प्रचंड मोठी कोंडी आहे ही. एका बाजूला जीवापाड आवडणारी व्यक्ती, जिचा जीव कोणत्याही परिस्थितीत वाचवणं गरजेचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याची, महाराजांची दिलेली इतकी मोठी मोहीम. या दोन्ही आघाड्यांवर लढताना खंडोजीची जी घालमेल होत असेल ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आणि म्हणूनच जेव्हा खंडोजी एकट्याने सुरदाराबांच्या फौजेचा पाठलाग सुरू करतो तेव्हा तो स्वतः किती मोठ्या धोक्यात सापडलाय याची जाणीव वस्ताद काकांना लगेच होते. हो, ते अत्यंत अनुभवी आहेत. ते क्षणाचाही विलंब न करता खंडेरायालाही बातमी देतात आणि मग खंडोजीच्या मदतीसाठी तब्बल 200 मावळ्यांची तुकडी वाऱ्याच्या वेगाने धावून येते. हा प्रसंग नुसता डोळ्यासमोर उभा केला तरी एखाद्या थरारक ऐतिहासिक चित्रपटासारखा वाटतो. नक्कीच. एका बाजूला घनदाट अंधार, दुसऱ्या बाजूला सशस्त्र शत्रूची फौज आणि मध्ये एकटा खंडोजी. आणि त्याच्या मदतीला प्राणपणाला लावून धावून येणारे 200 मावळे. या 200 मावळ्यांचं येणं हे दाखवून देतं की परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. बरोबर. वस्ताद काकांना माहीत आहे की खंडोजीने भावनांच्या आहारी जाऊन एक चुकीचे पाऊल उचलले आहे, पण तरीही ते त्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. ते त्याला वाचवण्यासाठी फौज पाठवतात. पण इथं खरी नाट्यमय कलाटणी मिळते. ती कलाटणी म्हणजे तो कड्यावरचा प्रसंग ना? हो, जेव्हा खंडोजीला जाणवतं की चारही बाजूंनी शत्रूने घेरलं आहे आणि आता सुटण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हा तो एक असा निर्णय घेतो जो मानवी कल्पनेच्या पलीकडचा आहे. अंगावर काटा आणणारा निर्णय येतो. तो वस्ताद काकांचा हुकूम डावलतोच, पण त्याहूनही भयंकर गोष्ट करतो. तो साऊला घेतो आणि एका भयान कड्यावरून खाली दुथडी भरून वाहणाऱ्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीत थेट उडी मारतो. हा उडी मारण्याचा प्रसंग वाचताना श्वास रोखला जातो. वर सशस्त्र शत्रूची फौज, मोहिमेची टांगती तलवार आणि खाली खळाळणारी वेगाने वाहणारी जीवघेणी नदी. अशा कड्यावरून उडी मारणं म्हणजे आत्महत्येलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. पण तरीही तो हा निर्णय घेतो कारण शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा किंवा साऊल्या शत्रूच्या हाती पडू देण्यापेक्षा निसर्गाशी 2 हात करणं त्याला जास्त योग्य वाटलं असावा. या निर्णयामागे एक प्रकारची हतबलता आणि त्याचवेळी एक प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो. खरंय. कड्यावरून उडी मारण्याचा हा निर्णय म्हणजे एकाच वेळी मृत्यूला दिलेले आव्हान आणि मोहिमेला तसेच साऊला वाचवण्याचा केलेला शेवटचा अघोरी प्रयत्न आहे. जेव्हा ते दोघे त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत पडतात तेव्हा पाण्याचा तो प्रचंड वेग आणि निसर्गाचं रौद्ररूप यांच्याशी त्यांना संघर्ष करावा लागतो. नदीचं पाणी इतकं वेगात आहे की साऊच्या नाकातोंडात पाणी जातं. हो, आणि ती बिशुद्ध पडते, तिची शुद्ध हरपते. पण अशा या जीवघेण्या परिस्थितीतही खंडोजी मात्र आपली शुद्ध हरपत नाही, हे विशेष आहे. तो स्वतःला सावरतो, पाण्याचा तो भयंकर वेग सहन करतो आणि बेशुद्ध साऊचा हात घट्ट धरून त्या प्रवाहाशी अक्षरशः 2 हात करत पोहत राहतो. तो तिला बुडू देत नाही. शारीरिक आणि मानसिक थकव्याची ही परिसीमा असावी. पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहत वाहत ते दोघे एका अज्ञात आणि अतिशय भयान अशा जंगलात पोहोचतात. आणि मग त्या नदीच्या काठावर त्या जंगलाच्या तोंडावर जो प्रसंग घडतो तो प्रसंग खूप वेगळा आहे. हो, तो या संपूर्ण ऐतिहासिक थराराला एका अतिशय वेगळा आणि मानवी पातळीवर आणून ठेवतो. इथून पुढचा प्रसंग हा राजकारण आणि युद्ध यांच्या गदारोळातून बाहेर पडून थेट 2 माणसांच्या आणि त्यांच्या भावनांच्या पातळीवर येतो. बरोबर. पोहून पोहून पार थकून गेलेला खंडोजी साऊला घेऊन एका विशाल दगडावर पोहोचतो. तो तिला त्या दगडावर अलगद झोपवतो आणि इथं त्याचं वर्तन पाहण्यासारखं आहे. तो आता एक आक्रमक आणि सावध योद्धा राहिलेला नाही. त्याने स्वतःची हत्यारं काढली ना तिथे. हो, तो आपल्या कमरेला असलेली कट्यार आणि खंजीर काढून चक्क बाजूला ठेवतो. एका गुप्तहेऱ्याने, जो आता एका अनोळखी आणि भयान जंगलात आहे, त्याने आपली शस्त्रास्त्रे स्वतःपासून अशी बाजूला ठेवणे ही अजिबात साधी गोष्ट नाहीये. मुळीच नाही. विचार करा, आजूबाजूला भयानक काळोख आहे, जीव घेणं अरण्य आहे, कोणत्याही क्षणी मृत्यू गाठू शकतो अशी परिस्थिती आहे. आणि हा माणूस काय करतोय तर स्वतःची हत्यारं बाजूला ठेवून देतोय. हे एक प्रकारे स्वतःच्याच मूळ स्वभावाविरुद्ध जाण्यासारखं आहे. शस्त्रांना बाजूला ठेवणं हे त्याच्या मनातील शांततेचं आणि साऊविषयीच्या सुरक्षिततेच्या भावनेचं प्रतीक मानलं पाहिजे इथे. हो, आणि त्यानंतर तो आपला स्वतःचा शेला घेतो. त्या शेल्याने अतिशय काळजीपूर्वक बेशुद्ध असलेल्या साऊचे तोंड पुसतो आणि तोच शेला तिच्या डोक्याखाली उशीसारखा ठेवतो, जेणेकरून त्या खडबडीत दगडावर तिला थोडा तरी आराम मिळावा. हा कॉन्ट्रास्टच अंगावर काटा आणणारा आहे. राज्याचं एक हत्यार म्हणून वावरणारा, कायम मृत्यूच्या सावटाखाली जगणारा एक गुप्तहेर जेव्हा पुन्हा एकदा एक हळवा माणूस बनतो, तो हा क्षण आहे. खरंय. जो हात काही क्षणांपूर्वी शत्रूला सपासप कापत होता,
रक्ताने माखलेला होता, तोच हात आता एका शेल्याने अत्यंत हळुवारपणे, कोणत्याही प्रकारची घाई न करता एका स्त्रीचा चेहरा पुसत आहे. हे दृश्य खूपच काव्यात्मक आहे. आयुष्यात पहिल्यांदाच खंडोजी एखाद्या स्त्रीचं सौंदर्य इतक्या जवळून आणि इतक्या हरखून जाऊन पाहत आहे. स्रोतात असं अगदी स्पष्ट नमूद केलं आहे की तिचं ते सौंदर्य पाहताना खंडोजीची स्थिती अशी झाली होती की त्याच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. त्याच्या शरीरात एक वेगळीच कंपना निर्माण झाली होती. हो, आजूबाजूला एक भयानक जंगल आहे, जीवाचा कोणताही भरोसा नाहीये, आणि अशा या कठोर क्रूर वातावरणात खंडोजीच्या मनात मात्र अतिशय हळव्या आणि नाजूक भावना दाटून आल्या आहेत. मृत्यूच्या छायेत फुलत असलेलं हे सौंदर्य आणि त्याच्या मनात अंकुरत असलेली ही प्रेमाची भावना, हे खरोखरच विलक्षण आहे. हे सगळं ऐकताना असं वाटतं की हा प्रसंग इथंच, या शांततेत थांबायला हवा. पण हा शांततेचा आणि हळव्या भावनांचा क्षण फार काळ टिकत नाही. कथानक पुन्हा एकदा वेग घेते. साऊला जाग येते तेव्हा. हो, अचानक सावित्रीला जाग येते. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे, त्या नदीच्या जीवघेण्या प्रवाहाशी झालेल्या संघर्षामुळे आणि प्रवासाच्या दगदगीमुळे तिच्या डोक्याला भयंकर वेदना होत असतात. ती डोक्यावर हात ठेवून त्या वेदना सहन करत कशीबशी उठून बसते. आणि जेव्हा ती पूर्णपणे शुद्धीवर येते तेव्हा तिची पहिली नजर शेजारीच उभ्या असलेल्या खंडोजीवर पडते. आता इथं साऊची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ती एकदम दचकते. ती परिस्थितीचा कोणताही विचार न करता क्षणात आपले दोन्ही हात छातीवर नेते. स्वतःला सावरत एका अत्यंत बचावात्मक पवित्र्यात ती खंडोजीला उद्देशून कडक शब्दात म्हणते, दूर व्हा. ही प्रतिक्रिया एका राजकन्येची आहे, जी एका युद्धजन्य परिस्थितीत वाढली आहे. राजकारणात आणि युद्धात वाढलेल्या एका राजकन्येला धोक्याची जाणीव फार लवकर होते. साहजिकच येते. ती एका अनोळखी भयान जंगलात एका परक्या पुरुषासोबत एकटी आहे. तो पुरुष जो तिच्या बापाचा शत्रू असू शकतो, ज्याच्या मोहिमेचं गुपित तिला माहीत आहे. बरोबर. अशा वेळी तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणे आणि तिने बचावात्मक पवित्रा घेणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. तिच्या त्या दूर व्हा या शब्दात एक प्रकारचा अधिकारही आहे आणि स्वतःचे रक्षण करण्याची तीव्र धडपडही आहे. पण यावर खंडोजीची जी प्रतिक्रिया आहे ती त्याच्या व्यक्तिमत्वाची उंची आणखी वाढवते. साऊचे ते कडक शब्द ऐकून खंडोजी अजिबात विचलित होत नाही. तो अत्यंत शांत राहतो. तो तिच्यावर रागावत नाही. तो क्षणाचाही विलंब न करता जो शेला त्याने तुझ्या डोक्याखाली ठेवला होता तो तिच्या हातात देतो. आणि अत्यंत आदराने, नम्रपणे तिला म्हणतो, घाबरू नका बाईसाहेब, तुम्ही सुखरूप आहात. त्याच्या या एका वाक्यात, त्याच्या आवाजातील त्या शांततेत तिला सुरक्षिततेची हमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तो तिला बाईसाहेब म्हणून संबोधतो, जे त्याच्या मनात असलेल्या आदराचे लक्षण आहे. पण साऊ तरीही पूर्णपणे सावरलेली नसते. राजकारणाचे धडे गिरवलेल्या आणि शत्रूच्या हेतूंवर कायम संशय घेणाऱ्या साऊला त्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवणं शक्यच नसते. ती घाबरलेली असते. ती त्वरित एका हिसक्याने त्याच्या हातातून तो शेला ओढून घेते आणि स्वतःचे खांदे, स्वतःची छाती झाकून घेते. तिची ही कृती तिच्या मनातील भीती, अविश्वास आणि स्त्री म्हणून असलेली असुरक्षितता अगदी स्पष्टपणे दाखवून देते. हो, ते जाणवतं तिथे. हा प्रसंग एका स्त्रीची असुरक्षितता आणि त्याचवेळी एका खऱ्या योद्ध्याने तिच्याप्रती दाखवलेला सर्वोच्च आदर यांचे उत्तम उदाहरण आहे. खंडोजीने तिला वाचवले आहे. तो तिला तिथे मारू शकला असता किंवा तिच्या एकटेपणाचा आणि बेशुद्धावस्थेचा गैरफायदा घेऊ शकला असता. अगदी बरोबर. पण तो तसे करत नाही. शस्त्रांनी सज्ज असलेला एक गुप्तहेर जो एका शत्रूच्या मुलीला पळवून आणतो, तो तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला अत्यंत संयमाने मागे घेतो. हे चारित्र्य, ही नीतिमत्ता या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. तर मग या सर्व चर्चेतून आपण नेमके काय समजून घ्यायचे? आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय कटापासून सुरुवात केली. रात्रीच्या अंधारातील युद्ध पाहिले, वस्तात काकांचा हुकूम डावळणे पाहिले, तो नदीतला थरार पाहिला. हो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत कड्यावरून मारलेली ती थरारक उडी अनुभवली, आणि शेवटी एका भयान जंगलात एका महाकाय दगडावर फुललेली एक नाजूक पण अतिशय तणावपूर्ण भावना पाहिली. व्यक्तिगत भावना यांच्यातील एका अत्यंत भीषण द्वंद्वाचं उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. खंडोजीने जे केले ते एका गुप्तहेराच्या, एका सैनिकाच्या मोहिमेच्या पूर्णपणे विरुद्ध होते.
तरीही एका माणसाच्या माणुसकीच्या आणि प्रेमाच्या दृष्टीने तेच योग्य होते असा विचार करायला हा प्रसंग भाग पाडतो. जर आपण या छोट्याशा प्रसंगाला मोठ्या चित्राशी म्हणजे इतिहासाच्या व्यापक पटाशी जोडले तर आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट समजते. कोणती? इतिहासात किंवा कोणत्याही मोठ्या मोहिमेत आपण अनेकदा फक्त लढायांचे वर्णन, तह आणि आकडेवारी वाचतो. पण या सर्व कोरड्या घडामोडींमागे माणसं असतात, त्यांची धडधडती हृदये असतात. बरोबर. जेव्हा वैयक्तिक भावना आणि कठोर राजकीय उद्दिष्टे एकमेकांसमोर उभी ठाकतात तेव्हा त्या संघर्षातून निर्माण होणारा एखादा निर्णय संपूर्ण राजकारणाची आणि संपूर्ण मोहिमेची दिशा बदलू शकतो. जसा खंडोजीचा निर्णय. हो, खंडोजीने वस्ताद काकांच्या हुकूम न मानता साऊला वाचवण्याचा जो निर्णय घेतला तो केवळ एका व्यक्तीचा जीव वाचवण्यापुरता मर्यादित नव्हता. या एका निर्णयाने स्वराज्याच्या त्या गुप्त मोहिमेला एका पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित वळणावर आणून ठेवले आहे. खरंय. राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर माणसाच्या हृदयाने खेळलेली ही एक मोठी खेळी होती, जिचे परिणाम भविष्यात अत्यंत दुर्गामी ठरणार आहेत. हे सगळं ऐकताना खरंच अंगावर शहारे येतात. कर्तव्याच्या पोलादी चौकटीत अडकलेला माणूस जेव्हा भावनेच्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो तेव्हा निर्माण होणारी ही वादळं खरोखरच अचंबित करणारी असतात. अगदीच. याच विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. ऐकणाऱ्यांनाही हा प्रश्न पडू शकतो. कोणता? जेव्हा शत्रूच्या मुलीला वाचवण्यासाठी एखादा गुप्तहेर स्वतःचा जीव, स्वतःची निष्ठा आणि स्वतःची अत्यंत गुप्त मोहीमपणाला लावतो, तेव्हा तो वाचवलेला जीव भविष्यात त्या क्रांतीला, त्या मोहिमेला मारक ठरतो की एक नवा, आजवर कधीही न पाहिलेला अनपेक्षित मार्ग खुला करतो? खूपच सखोल प्रश्न आहे हा. कर्तव्य आणि प्रेम यांच्या या जीवघेण्या लढाईत शेवटी विजय नेमका कोणाचा होतो, हा प्रश्न प्रत्येकालाच विचार करायला लावणारा आहे. आपण यावर नक्की विचार करूया. बघूया यावर पुढे काय विचार मंथन होते ते. आजच्या या वेधात आपण इथेच थांबूया. लवकरच अशाच एका रंजक आणि खिळवून ठेवणाऱ्या विश्लेषणासह पुन्हा भेटू.